नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे संकर्षण अधिकारी आपल्या मुलाला ओजसला भेटायला आलेले असतात. ओजस खेळत बसलेला असतो. जेव्हा इथे संकर्षण अधिकारी त्याच्याकडे बघतात आणि प्रेमानेच त्याला म्हणतात, अरे वा, माझा ओजस खेळतोय का? तेव्हा ओजस लगेचच संकर्षण अधिकारी यांच्याकडे रागाने बघायला लागतो आणि त्यांना बघितल्यानंतर तो आपली खेळणी जोरात तिथे फेकून देतो आणि सरळ तिथून आता निघून जात असतो. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणत असतात की ओजस बाळा, अरे कुठे जातोयस तू? तेव्हा जात असताना खेळण्यावरून ओजसचा पाय घसरतो आणि ओजस आता खाली पडतो. तेव्हा संघर्षण आता त्याचे वडीलच आहेत. त्यांना खूपच जास्त माया असल्यामुळे ते आपल्या मुलापासून दूर राहू शकत नाही. तेव्हा ते लगेचच धावत पळत आता त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, ओजस लागलं ना तुला? बघू दे बाळा तुला कुठे लागलंय. तेव्हा इथे आता पल्लवीची आई इथे आता सुमित्रा म्हणत असते की बाजूला वा तुम्ही, त्याच्याजवळ यायची अजिबात गरज नाही आहे. खेळत होता ना तो चांगला, तुम्हाला इथे येऊन त्याच्या आनंदावरती विरजण टाकायची काय गरज होती? किती वेळा सांगितले तुम्हाला इथे येत जाऊ नका म्हणून? त्याला नाही आवडत तुम्ही इथे आलेलं. तेव्हा इथे आता सुमित्रा ओजसला आपल्या जवळ घेते आणि त्याला गप्प करत असते. ती म्हणत असते की चल ओजस, आपण डॉक्टरांकडे जाऊया, तू नको रडूच बरं. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणत असतात, अहो असं काय करताय तुम्ही? मी बाप आहे ना त्याचा, मुलगा आहे तो माझा. मग मी माझ्या मुलाला भेटायला नाही येऊ शकत का? माझ्याकडे द्या त्याला, मला बघू दे कुठे लागले. तेव्हा इथे आता पल्लवीची आई म्हणत असते, काही गरज नाही आहे, लांब हो तुम्ही, तुम्ही त्याला हात लावायची गरज नाही आहे, आम्ही आहोत ना. आता बरं तुम्हाला तुमच्या मुलाचा पुळका आलाय, इतके वर्ष कुठे होतात तुम्ही? आलात का इतक्या वर्षांमध्ये ढुंकून बघायला? तेव्हा आला असतात ना तर ही परिस्थिती नसती असता. कळते का तुम्हाला? तेव्हा लक्ष दिलं नाहीत आणि आता आलाय माझा मुलगा करत. तेव्हा इथे आता सुमित्रा संकर्षण अधिकारी यांना वाटेल तसं बोलत असते. तेव्हा संकर्षण अधिकारी इथे आता पल्लवीच्या वडिलांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा पल्लवीचे वडील म्हणत असतात, अहो असं काय करताय तुम्ही? आता आलेत ना ते. सुमित्रा, तू असं वाटेल तसं बोलू नकोस ग जावई बापूंना. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, तुम्ही तर गप्पच बसा. काय बोलले मी काय चुकीचं बोलले का सांगा ना? अहो इतक्या वर्षांमध्ये यांना ओजसची आठवण नाही झाली आणि आता आठवण झाली आहे. त्यांना बाजूला राहू द्या. आधी तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण ओजसला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तेव्हा संकर्षण अधिकारी म्हणत असतात की तुमचं डोकं तर ठिकाणावरती आहे ना? मी सुद्धा एक डॉक्टर आहे, विसरले आहेत का तुम्ही? माझ्या मुलाला मला दाखवा, मला त्याला बघू दे तर कुठे लागलंय ते. ओजस इकडे ये बाळा माझ्याकडे, मी तुला चेक करतोय, इकडे ये. तेव्हा ओजस म्हणतो, नाही यायचं आहे मला तुमच्याकडे, तुम्ही माझे कोणीच नाही आहात, तुम्ही माझे वडील नाही आहात, कळलं तुम्हाला? तू माझा बाबा नाही आहेस, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, असं इकडे आता ओजस संकर्षण अधिकारी यांना म्हणत असतो. तेव्हा त्याला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे आता ओजसचा राग हा का इतका संकर्षण अधिकारीवरती आहे ते काही प्रेक्षकांना कळत नाही आहे. पण इथे संकर्षण अधिकारी आता ओजसला इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण ओजस काही ऐकायला तयार नसतो. तो काही आपल्या वडिलांकडे, आपल्या बाबांकडे जायला तयार नसतो. तेव्हा इथे ओजस म्हणत असतो, तू माझा कोणीच नाही आहेस, तू माझा बाबा नाही आहेस, असं म्हणून तो सरळ तिथून आता निघून आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे संकर्षण अधिकारी यांना फार त्या गोष्टीचं वाईट वाटतं. तेव्हा इथे पल्लवीचे वडील म्हणत असतात, नका काळजी करू, ओजस आता रागवले तुमच्यावरती, पण एक ना एक दिवस तो तुमच्याकडे जरूर येईल. त्याला तुमची ही माया, तुमचं प्रेम नक्कीच कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, आज इथे आकाशचं ऑपरेशन असतं. त्यामुळे मानसी आता आई योगेश्वरीजवळ आकाशचं ऑपरेशन नीट व्हावं म्हणून प्रार्थना करत असते. इथे आता मानसी म्हणत असते की देवी आई, तुला तर माहिती आहे आज आकाश भाऊजींचं ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन अगदी सक्सेसफुलरित्या व्यवस्थितपणे पार पडू दे आणि आकाश भाऊजी लवकरात लवकर बरे होऊ दे, ते कोमातून बाहेर येऊ दे, असं इकडे आता मानसी आई योगेश्वरीजवळ प्रार्थना करत असते. तेवढ्यातच तिथे रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा मानसी म्हणते की आई प्रसाद घ्या, आणि ती आई योगेश्वरीचा रागिनीला आणि पौर्णिमाला दोघींना सुद्धा प्रसाद देते. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय गं मानसी,
भूमी कुठे आहे? इथे तू आज आई योगेश्वरीची पूजा केलीस, भूमीने करायला हवी होती ना. आज भूमी नाही आहे इथे. आजचा दिवस तिच्यासाठी तर खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा इथे मनू म्हणते नाही, ताई अजून इथे नाही आली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, नाही पण हे देवदेव वगैरे आजची पूजा वगैरे खरं तर भूमीने करायला हवी होती, कारण आज आकाशचं ऑपरेशन आहे ना. मग आई योगेश्वरीची प्रार्थना तिने केली नाही का, की आकाशला लवकरात लवकर बरं होऊ दे, आकाशसाठी काही मागणं मागितलं नाही? मला तर आश्चर्य वाटतंय. तेव्हा रागिनी म्हणत असते की पौर्णिमा जाऊ दे ना, हल्ली त्या भूमीचं काय चाललं आहे ना काही कळत नाही आहे. पण इथे मानसीने तर आकाशसाठी प्रार्थना केली आहे ना, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अजून भूमी खाली आलेली नसते. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी तर अजून आलेली सुद्धा नाही आहे. तेवढ्यातच भूमी बाळाला घेऊन खाली आलेली असते. तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं कुठे जातेस तू? तेव्हा भूमी म्हणते, कुठे म्हणजे? आज आकाशचं ऑपरेशन आहे ना, तेव्हा मला हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा मनू म्हणते, ताई तू काहीतरी विसरतेस का गं? तर इथे मनूला सांगायचं असतं की आई योगेश्वरीचा आशीर्वाद न घेता भूमी कधीच बाहेर जात नाही. आणि आज इतका महत्त्वाचा दिवस असून देखील इथे भूमीने आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेतलेला नाही आहे. त्या गोष्टीचं इथे मानसीला आश्चर्य वाटतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमीला इतकं झालंय तरी काय? काही घडलंय काय तिच्या आयुष्यामध्ये इतकं की तिला आता देवीचा सुद्धा विसर पडलाय? आई योगेश्वरीचा आशीर्वाद न घेता ती सरळ आता हॉस्पिटलला निघून गेली आहे. नक्की या भूमीच्या आयुष्यात काय घडलं आहे? तेव्हा इथे आता रागिनी हे सगळं मुद्दामून बोलत असते. जेव्हा मनू म्हणते, ताई तू काहीतरी विसरतेस का? तेव्हा भूमी मुद्दामूनच म्हणते की मला कुठल्याही गोष्टींविषयी आता काहीही बोलायचं नाही आहे. मला हॉस्पिटलला जाणं जास्त महत्त्वाचं वाटते. आणि ती इथे आता मनूचं बोलणं हे टाळते. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मनू मला माहिती आहे तू मला आई योगेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला सांगत होतीस ना, पण मला माहिती आहे मी हे सगळं मुद्दामून केलं आहे. आई योगेश्वरी माझ्याबरोबर आहे. आई योगेश्वरी आकाशबरोबर सुद्धा आहे. हे ऑपरेशन सक्सेसफुल होणार. आता मी देवी आईचा आशीर्वाद नाही घेतला म्हणून काय झालं? मी आज आई योगेश्वरीचा निर्जली व्रत केला आहे. माझ्या आकाशसाठी मी निर्जली उपवास केला आहे. आज दिवसभरामध्ये मी पाण्याचा घोटसुद्धा पिणार नाही आहे. जोपर्यंत माझ्या आकाशचं ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा घोटसुद्धा पिणार नाही आहे, असं इथे भूमीने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे मनू आता आई योगेश्वरीच्या जवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते की आई योगेश्वरी, भूमीताईचं काही चुकलं असेल तर तिला माफ करा, प्लीज तिला माफ करा. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी हसत असतात. तेवढ्यातच इथे भूमी आता हॉस्पिटलला येते. तेव्हा संकर्षण अधिकारीसुद्धा येतात. तेव्हा भूमी म्हणते, डॉक्टर आज आकाशचं ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेसफुल पार पडू द्या. आणि ती आता त्याला ऑल द बेस्ट म्हणत असते. तेव्हा तो तिच्याकडे बघतसुद्धा नाही, सरळ तो तिथून निघून जात असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, डॉक्टर काय झालं आहे? अहो तुम्ही नेहमी असे रागातच का असता हो? तुमचा राग आहे ना बाजूला ठेवा. आज आकाशचं ऑपरेशन आहे, कळते ना तुम्हाला? ऑपरेशन व्यवस्थित होऊ द्या. तुम्ही म्हणताय तसं मी वागते, तसं मी करते, तरीसुद्धा तुम्हाला अजून काय हवं आहे? आकाशला तुम्ही बरं करणार आहात ना? हे बघा तुम्ही शब्द दिला आहेत मला, तुम्ही म्हणताय ते मी सगळं करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला माझ्या आकाशला इथे पूर्णपणे बरं करायचं आहे. माझ्या आकाशला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावरती. तेवढ्यातच इथे संकर्षण आता बाहेरचा रस्ता पकडत असतो. तेव्हा भूमी म्हणते, तिकडे कुठे जाताय तुम्ही? तो बाहेरचा रस्ता आहे. तेव्हा संकर्षण अधिकारी म्हणतात की आता तुम्ही गप्प नाही बसलात ना तर मी सरळ इथून निघून जाई ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही डॉक्टर प्लीज प्लीज, मी आता काही बोलत नाही आहे, पण तुम्ही निघून नका जाऊ प्लीज. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी आता काहीही न बोलता सरळ आपल्या केबिनमध्ये निघून जातात. तेव्हा इथे आता संकर्षणचा मित्र तेवढ्यातच बाहेर आलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्ही भूमी मॅडम ना? तेव्हा भूमी म्हणते हो. तेव्हा आता तो म्हणतो की मी संकर्षणचा मित्र. हे बघा संकर्षण एक उत्तम डॉक्टर आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन अगदी व्यवस्थितरित्या करेल आणि तुमच्या नवऱ्याला बरंसुद्धा करेल. काय चाललं आहे ना, हल्ली त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडता आहेत ना, त्याची बायको त्याला सोडून गेली, त्याचा तो आहे ना स्वतःला खूपच जास्त त्रास करून घेतो आहे, म्हणून त्याची मनस्थिती काही ठीक नाही आहे. पण तुम्ही काळजी करू नका, तो तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित करेल, अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे भूमी आता घाबरलेली असते.
भूमी म्हणत असते की इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची मनस्थिती आधीच ठीक नाही आहे. ते सतत रागावलेले असतात, चिडलेले असतात आणि त्याच्यामध्ये इथे आकाशवरती तर त्यांचा अजूनच राग आहे. भूमी म्हणालेली असते की डॉक्टर संकर्षण, अहो मी माझा जीव तुमच्या हातात दिला आहे, प्लीज त्याची काळजी घ्या, प्लीज माझ्या नवऱ्याला तुम्ही वाचवा, आकाशला व्यवस्थित ऑपरेट करा, असं ती म्हणालेली असते. तर तिच्या बोलण्यातून संकर्षणला कळलेलं असतं की तिचं आकाशवरती किती जास्त प्रेम आहे. तेव्हा इथे भूमी घाबरलेली असते. ती म्हणते की वैयक्तिक रागापुढे इथे आता डॉक्टर संकर्षण अधिकारी हारायला नको. त्यांना इथे आकाशचा किती राग येतो मला माहिती आहे, पण इथे आता राग रुसवा न आणता त्यांनी आकाशचं ऑपरेशन व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जर माझ्या आकाशवरती त्यांनी आता पर्सनल राग काढला तर. भूमी आता घाबरलेली असते प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी जेव्हा आकाशला ऑपरेट करायला येतात तेव्हा त्यांना घडलेला तो अपघात आठवतो. ज्या वेळेला आकाशची गाडी डॉक्टर संकर्षण यांच्या गाडीवरती आदळलेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीचा जीव गेलेला असतो. त्यांनी स्वतःच्या पत्नीला गमावलेलं असतं. इथे आता प्रेक्षकांनो, जेव्हा पल्लवीची डेथ होते तेव्हा डॉक्टर संकर्षण अधिकारी पूर्णपणे खचून गेलेले असतात. तो संपूर्ण आता सीन त्यांच्या तसा ना तसा डोळ्यासमोर आलेला असतो. तेव्हा इथे आता डॉक्टर संकर्षण यांचा मुलगा त्यांच्याशी नीट वागत नसतो, नीट बोलत नसतो. ते त्याला इतकं समजून सांगत असतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण तरीसुद्धा ओजस त्यांच्याशी नीट बोलत नसतो. त्याचा इथे डॉक्टर संकर्षण यांना खूपच जास्त त्रास होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्याच्या पायाला लागलेलं असतं. डॉक्टर संकर्षण त्याची काळजी घेत असतात. तेव्हा ओजस म्हणतो की तुम्ही माझे बाबा नाही आहेत, तू नाही आहेस माझा बाबा, तू माझा कुणीच नाही आहेस, कळलं का, असं म्हणून तो आपल्या वडिलांना इग्नोर करून जातो. आणि या गोष्टींमुळेच आता संकर्षण खूपच जास्त हर्ट झालेला असतो. त्याला खूप जास्त इथे त्रास होत असतो त्या गोष्टीचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण विचार करत बसलेले असतात की आता काय होणार आहे. भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, माझ्या आकाशचं ऑपरेशन अगदी व्यवस्थितरित्या पार पडू दे. इथे डॉक्टर संकर्षण यांनीच आता माझ्या नवऱ्याला वाचवलं पाहिजे. त्यांनी कुठलाही पर्सनल राग इथे काढता कामा नये, असं भूमी आता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आठवत असतं की डॉक्टर संकर्षण अधिकारी कशा पद्धतीने तिच्याबरोबर बोललेले असतात. ते खूपच जास्त रागवलेले असतात. तेव्हा संकर्षण यांचा मित्र म्हणालेला असतो की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ना, त्याचा ते स्वतःला खूपच जास्त त्रास करून घेत आहेत. तेव्हा भूमीला आता आपला नवरा सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटत असतो. तेव्हा भूमी म्हणते की मनू हे घे, तू आता जरा क्षितिजाला सांभाळ. आणि इथे भूमी क्षितिजाला मनूकडे देते आणि ती जात असताना रागिनी म्हणते, अगं भूमी कुठे जातेस तू. तेव्हा भूमी म्हणते, माझं एक काम आहे, मी जाऊन आलेच. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की नवऱ्याचं इथे ऑपरेशन आहे, आता याच्यापेक्षा महत्त्वाचं काम अजून हिला काय असणार आहे, कुठे जाते कुठेही, हिचं एक काय चाललं आहे ना, काही कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आई बघताय ना, पण शेवटीला या भूमीने त्या डॉक्टरांची अट मान्य केली आहे. पण आता आकाशचं ऑपरेशन होणार आहे, आकाश बरा होणार आहे. आता त्याचं काय आई, तुम्ही काही म्हणा, पण माझी ही इच्छा होती की आकाश इथे बराच नाही झाला पाहिजे, तो असाच मरून गेला असता ना तर जास्त बरं झालं असतं. तुमचा प्लॅन काही असू दे, पण मला मनापासून असं वाटतंय की आकाशचं ऑपरेशन सक्सेसफुल व्हायलाच नको, तो जगायलाच नको. तेव्हा रागिनी म्हणत असते की आधी मलासुद्धा हेच वाटत होतं की आकाशने जगायला नाही पाहिजे, पण आता असं कसं आहे ना पौर्णिमा, जर आता आकाश जिवंत राहिला ना तर जास्त मजा येणार आहे. त्या दोघांची झालेली ताटातूट, दोघेजण एकमेकांपासून वेगळे राहतील, पण दोघांना जो काही त्रास होणार आहे ना तो बघायला मला खूपच जास्त आनंद येणार आहे, असं रागिनी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नर्स डॉक्टर म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण, आपण आता आकाश यांना ॲनेस्थेशिया दिलेला आहे, आपण ऑपरेशन सुरू करूया का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता डॉक्टर संकर्षण यांचं काही बोलण्याकडे लक्ष नसतं, कारण त्यांना इथे आपला मुलगा ओजस आणि आपली बायको पल्लवी हे सगळेजण आता आठवत असतात.
तेव्हा इथे भूमी आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये आलेली असते. ती म्हणत असते की आई योगेश्वरी, डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना सद्बुद्धी दे. आज माझ्या आकाशचं ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडू दे. त्यांचं डोकं शांत असू दे. ते जर व्यवस्थित शांत असतील तरच ते माझ्या आकाशचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या करू शकतील. तेव्हा इथे भूमी म्हणते की आई योगेश्वरी, माझ्या आकाशला लवकरात लवकर बरं होऊ दे गं. त्याला या कोमातून बाहेर येऊ दे. जोपर्यंत माझ्या आकाशचं ऑपरेशन सक्सेसफुल पार पडत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्यासमोर इथे आता दंडवत घालणार आहे. जोपर्यंत माझ्या आकाशचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी इथे आता तुला दंडवत घालणारच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमीने आकाशसाठी इथे निर्जला उपवास ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये आता इतके वेळ ती आता दंडवत घालत असते. कारण का? आकाशचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या व्हायला हवंय म्हणून. पण इथे प्रेक्षकांनो, आता आकाशचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर संकर्षण अधिकारी हे तयार तर झालेले असतात, पण आता ते आकाशकडे फक्त एकटक बघत असतात. त्यांच्या मनामध्ये इथे आता खूपच जास्त प्रश्न उभे राहिलेले असतात. तेव्हा तिथे आकाशच्या जागी त्यांना आपली बायको आता पल्लवी दिसते. तेव्हा पल्लवी संकर्षणला म्हणत असते की संकर्षण, मला न्याय हवा आहे, प्लीज तू मला न्याय मिळवून दे. आणि तेवढ्यातच संकर्षणला तिथे आपला मुलगा ओजससुद्धा दिसतो. ओजस म्हणत असतो की तू माझा बाबा नाही आहेस तू माझा बाबा, आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे संकर्षण आता स्वतःच्या भानावरती नसतो. तेव्हा इथे नर्स म्हणत असतात की डॉक्टर, एनास्थेशिया दिलाय, आपण आता ऑपरेशन सुरू करूया ना. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो हो, ऑपरेशन सुरू करूया. तो आता भानावरती आलेला असतो. त्याला इथे मनामध्ये तर वाटत असतं की आकाशचं ऑपरेशनच करू नये, त्याला बरंच करू नये. पण आता डॉक्टर असल्यामुळे आणि भूमीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी इथे तो आता आकाशचं ऑपरेशन करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी इथे आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि ती आई योगेश्वरीच्या समोर आता दंडवत घेत असते. ती म्हणत असते की माझ्या आकाशचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे, माझा आकाश पूर्णपणे बरा झाला पाहिजे. आणि यासाठी आता भूमी खूपच जास्त इथे आता प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बाहेरसुद्धा सगळेजण आता आकाशचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी आता प्रार्थना करत असतात. त्याच्यामध्ये अथर्व आणि मानसी दोघेजण असतात. रागिनी आणि पौर्णिमा तर आकाश आता मेला तरीसुद्धा आपलाच फायदा, जगला तरीसुद्धा आपलाच फायदा असं म्हणून दोघीजणी खुश होत असतात. तर इथे आई योगेश्वरी आता आपल्यासाठी धावून आली पाहिजे असं भूमीला वाटत असतं. ती म्हणत असते की आई योगेश्वरी, तू आकाशच्या बरोबर राहा, आकाशचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या पार पडू दे, माझ्या आकाशला लवकरात लवकर कोमातून बाहेर येऊ दे, कारण त्याच्यासाठीच तर मी हे सगळं करते असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा इथे आता अथर्व आणि मानसी दोघेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण ते दोघेजण मनाने खूपच जास्त चांगले असतात. तेव्हा मानसी आता बघते तेव्हा बाहेरचा दिवा हा गेलेला असतो. तेव्हा मनू म्हणते की अरे अथर्व, मला असं वाटते आकाश जिजूंचं ऑपरेशन झालं, तो बघ दिवा गेला. तू एक काम करतोस का, माझ्या मोबाईलवरून ताईला जरा मेसेज कर की आकाश जिजूंचं ऑपरेशन झालं म्हणून. तेव्हा इथे आता भाऊजींचं ऑपरेशन झालेलं असतं, त्यामुळे अथर्व लगेचच इथे आता भूमीला मनूच्या मोबाईलवरून मेसेज करून सांगतो ऑपरेशन व्यवस्थितरित्या झालेलं आहे, दिवा गेलेला आहे असं आता कळतं. तेव्हा भूमी इथे आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेते आणि आता मेसेजचा आवाज आल्यानंतर ती लगेच आपला मोबाईल उघडून बघते. तेव्हा तिला कळतं त्याच्यामध्ये आता मानसीने मेसेज केलेला असतो की आकाश जिजूंचं ऑपरेशन हे पार पडलेलं आहे, पण ते कसं झालं आहे, व्यवस्थित झालं आहे की नाही झालं आहे हे अजूनपर्यंत काहीही कळलेलं नसतं. तर इथे भूमी आता योगेश्वरीच्या समोर दंडवत वगैरे आता मारून घेते. त्याच्यानंतरला इथे दंडवत घेतल्यानंतर ती खूपच जास्त थकलेली असते, कारण आधीच तिचा इथे निर्जला उपवास असतो आणि त्याच्यामुळे ती आधीच थकून गेलेली असते आणि त्याच्यामध्ये इथे तिने एवढे दंडवत आता देवी समोर घातलेले असतात. तेव्हा इथे आता मेसेज बघितल्यानंतर भूमी धावत पळत आता हॉस्पिटलला आलेली असते. ती मनूला विचारते की मनू, कसं आहे आकाश, ऑपरेशन व्यवस्थित झालं ना.
तेव्हा इथे आता भूमी तिला विचारायला जाणार आणि मनू म्हणणार की अजून डॉक्टर बाहेर आलेले नाही आहेत. तेवढ्यातच तिथे संकर्षण अधिकारी आता बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे अथर्व भूमी सगळेजण विचारत असतात की आकाश कसा आहे, ऑपरेशन व्यवस्थित झालं का. पण इथे संकर्षण तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. भूमी म्हणत असते काय झालं डॉक्टर, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय ना. मनूसुद्धा विचारत असते, अथर्व विचारत असतो. पण डॉक्टर संकर्षण अधिकारी काही बोलायला तयारच नसतात. तेव्हा इथे आता डॉक्टर काही न बोलता सरळ तिथून निघून जातात. ही गोष्ट आता सगळ्यांनाच खटकलेली असते. अथर्व म्हणतो काय झालं असेल, आकाशचं ऑपरेशन तर व्यवस्थित झालंय ना, डॉक्टर काहीच कसं बोलले नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आई बघितलंत ना, आकाशचा आता शेवटचा अध्याय सुरू झाला, आकाश गेला वाटतं ढगात. असं म्हणाल्यानंतर इथे भूमी आता तावातावाने रागाने डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या आता केबिनमध्ये त्यांना जाब विचारायला जाते. तेव्हा इथे मनू म्हणते अथर्व काय झालं असेल रे, म्हणजे भाऊजींचं ऑपरेशन व्यवस्थित झालं असेल ना. डॉक्टर संकर्षण काहीही न बोलता इथून निघून गेले, सगळं काही ठीक तर असेल ना. तेव्हा अथर्व म्हणतो मला असं वाटतंय ताई तेच विचारायला गेले, ऑपरेशन कसं व्यवस्थित झाले की नाही ते. ताई काय विचारते ते आपण बघूया, डॉक्टर तिला नक्की सांगतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पौर्णिमाला फार आनंद झालेला असतो. पौर्णिमा म्हणत असते आई मला असं वाटतंय की आकाश आता काही जिवंत राहणार नाही आहे, या भूमीला जे काही करायचं आहे ते करू दे. आकाश आता जिवंत राहणार नाही आणि ही भूमीसुद्धा कायमची घरातून निघून जाईल. म्हणजे जे काही होईल ते आपल्या मनाप्रमाणे होईल. आकाशचा शेवटचा अध्याय संपला असं आता पौर्णिमा म्हणत असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता येते आणि म्हणते कसं आहे माझा नवरा, त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं ना, की तुम्ही त्याला मारून टाकलत. तुम्ही मुद्दामून माझ्या नवऱ्याचा खून केलात ना, मुद्दामून मारलं त्याला. त्याच्याकडून जे काही घडलं होतं चुकून घडलं होतं, पण तुम्ही जे काही केलं ते जाणून बुजून केलं. तुम्ही खून केलं माझ्या नवऱ्याचा, तुम्ही मारलेत माझ्या नवऱ्याला. तेव्हा नर्स तिथे येतात आणि म्हणतात अहो मॅडम काय करताय तुम्ही, सोडा डॉक्टरांना, तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, व्यवस्थित पार पडले तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन. थोड्या वेळाने ते शुद्धीवरती सुद्धा येतील. तेव्हा भूमीला आश्चर्य वाटतं. भूमी लगेचच इथे आता आकाशला बघायला येते. तर आकाश इथे आता तिच्याकडे डोळे उघडून सुद्धा बघतो. आकाश पूर्णपणे बरा झालेला असतो, कोमातून बाहेर आलेला असतो. तेव्हा भूमी इथे डॉक्टरांसमोर हात जोडते आणि म्हणते की डॉक्टर तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवलत, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर कधीच विसरणार नाहीये, मरेपर्यंत विसरणार नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात मी दिलेला शब्द पाळलाय, मी तुमच्या नवऱ्याला बरं केले, आता तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण करा, लवकरात लवकर माझ्या घरी माझ्या मुलाची आई म्हणून राहायला या. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो इथे आता आकाश शुद्धीवरती आलेला असतो आणि तो सगळ्यात आधी इथे आपल्या तोंडाचा मास्क बाजूला करून भूमीचं नाव घेतो, भूमीला विचारतो आणि भूमी इथे आता ठरल्याप्रमाणे घर सोडून आणि क्षितिजाला घेऊन आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे जायला निघालेली असते.